तर कधी-कधी मी कोणाचं काही गोष्टी ऐकत नाही, त्याच्यामुळं माझ्याबरोबर असं काहीतरी होतं. तर हे मी असं का म्हणते तर चला सांगतेच पुढे. तर जय भीम मित्रांनो, मी आहे चैतू. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होता संडे आणि संडे म्हणलं तर मला असते सुट्टी. मग सुट्टी असते त्याच्यामुळं आज पूर्ण दिवस एन्जॉय करायचं. एन्जॉय केलं छान. एन्जॉय म्हणजे तेच आराम वगैरे केला. छान घरातली सगळी कामं वगैरे आवरली. जेवण वगैरे केलं आणि छान एक झोप घेतली. आता झोपेतून उठल्याच्या नंतर माझा मूड थोडा ऑफच होता. आता का माहिती का ऑफ होता, पण ठीक आहे, होता. आणि तुम्ही म्हणाल की एवढ्या गरमीची आता हुडी कोण घालतं? तर हो, मी घालते. कारण रात्री मला थंडी ताप आला होता आणि माझा ताप तर कमी झाला होता, पण मला थंडी अजूनही वाजत होती. तर माझी तब्येत ठीक नव्हती आणि म्हणून मला बबड्या म्हणत होता की आपण आज नको जायला. पण त्याची मी काहीच गोष्ट ऐकली नाही. कारण मला वाटलं की तो असाच म्हणतो आहे की त्याला बहाणाच पाहिजे मला फिरायला न घेऊन जाण्याचा. पण मला हे नंतर कळलं की तो असं का म्हणतो आहे तर छान असं वातावरण एन्जॉय करत करत मी गेले आणि मला असं काही वाटलंच नाही की हे असं माझ्याबरोबर काहीतरी होईल. एवढा छान माझा मूड होता. आता तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघून सांगा की किती हॅप्पी आहे ना मी. पण एका क्षणात माझा आनंद गेला. आता का गेला? तर हे वातावरण एवढं घाण वाटत होतं, म्हणजे एवढं घाण वातावरण झालं होतं की बापरे! असं कोणी म्हणणारच नाही या वातावरणाकडे बघून की हे संध्याकाळचे 3:30-4 आहे, म्हणजे दुपारचे. असं वाटेल की रात्रच आहे. एवढं काळं अंधार वगैरे झाला होता आणि फायनली जे व्हायचं नव्हतं तेच झालं. ते म्हणजे मी पावसात खूप घाण भिजले होते आणि मला खूप थंडी वाजत होती. तर हेच कारण आहे की जो मला बबड्या म्हणत होता की मी तुला आज फिरायला घेऊन जात नाही. तर तो मला त्या गोष्टीवरून बोलला पण. तर मी त्याचं कधी-कधी ऐकत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणते की मी कधी कोणाचं ऐकत नाही, म्हणून माझ्याबरोबर या अशा गोष्टी होतात. त्याच्यानंतर असो, घरी आले, चेंज वगैरे केलं आणि मी कधी माझ्याकडे कॅश वगैरे ठेवत नाही. कारण आजकाल ऑनलाईनचा जमाना आहे की कॅश कोणच वापरतं. पण काय माहिती कसं मला माझ्या जीन्सच्या खिशामध्ये हे पैसे सापडले आणि ते पैसे ज्या खिशामध्ये होते, म्हणजे ज्या पॅन्टच्या खिशामध्ये होती ती पॅन्ट मी आज घालून गेले आणि नेमके ते पैसे आजच भिजले. त्याच्यानंतर माझा मूड खूप ऑफ झाला होता. तर बबड्या म्हणला, "चल अशी रागावून बसू नको. मी तुझ्यासाठी बर्गर मागवतो." मग छान त्याने अशी बर्गर मागवली आणि मी अशी छान बर्गर एन्जॉय केली आणि असा गेला माझा आजचा दिवस. आवडल्यास नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.